गावावरून आज माझी मम्मी आली होती आमच्या रूमवरती. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज होळी होती आणि इकडे सगळे गल्लीतना पिशव्या झाल्या होत्या, पाणी रंग सगळं काही. पण मी आजारी असल्यामुळे काही मी होळी खेळायला गेले नाही. मम्मी आणि माझ्या 2 बहिणी आणि दाजी आले होते पुण्याला. तर ते आल्याच्या नंतर ना आम्हाला खूप भूक लागली होती. तर आम्ही वडापाव खायला गेलो. वडापाव खाल्ल्याच्या नंतर ना आईस्क्रीम खाल्ली. पण हे मम्मीला अजिबात माहीत नव्हतं, कारण की मम्मीला कळालं ना आम्हाला लय ओरडतील. नंतर मम्मीने ते सगळे आमच्या रूमवरती आले. आम्ही त्यांच्यासाठी बनवलं होतं स्वयंपाक. तर मी पिठाचं बेसन बनवत होते. कालांनी इकडे नारळ सोलून देत होती बायडीला आणि राणी करत होती भाकरी. तर सगळं आमचा स्वयंपाक झालाच होता. भेळ वगैरे, कांदा वगैरे सगळं काही कापून रेडी होतो. मला पिठाचं बेसन अजिबात जमत नाही, पण मम्मीने सांगितल्याप्रमाणे ना त्याच रेसिपीप्रमाणे मी बेसन केलं होतं. गावावरून मम्मीने एवढा भाजीपाला आणला होता ना, का आठवडा 2 आठवडा अजिबात संपलाच नाही पाहिजे. रूम मध्ये बसून सगळ्यांनी जेवण वगैरे केलं, गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर त्यांचा टायमिंग झाला होता घरी जाण्याचा. कारण खूप टाइम झाला होता. त्या तिघींना पण बाय बाय केलं. नंतर त्यांना ना डायरेक्ट मी गाडीपर्यंत सोडवायलाच गेले होते. आणि नंतर राणी आणि कल्याणी पण जायचं होतं त्यांना दोघींना गावाला. सगळे एवढे दाटीत बसले होते ना, सगळ्यांना बाय केलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.